नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण खमंग चटपटीत भरल्या मिरचीचे लोणचे कसे करायचे ते पाहणार आहोत। मंडळी, जेवताना असे चटपटीत खमंग भरल्या मिरचीचे लोणचे असल्यास 2 घास जास्तच खाल्ले जातात। हे भरल्या मिरचीचे लोणचे वर्षभर छान टिकते। मंडळी, या प्रकारच्या मिरच्या चवीला खमंग, मात्र या मिरच्यांचा तिखटपणा कमी असतो। चला तर मग या भरल्या मिरचीचे लोणचे कसे करायचे ते पाहू। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पाववाटी मोहरी आणि 1 चमचा मेथीदाणा खमंग भाजून घ्यायचा। मोहरी तडतडल्यावर गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्यावे। मिक्सर जार मध्ये मोहरी आणि मेथी घालून बारीक वाटून घ्यायची। मोहरी आणि मेथीदाणा बारीक वाटून झाल्यावर त्याचा मस्त खमंग वास घरभर दरवळतो। आता भरल्या मिरचीसाठी पाव किलो मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या। धुतलेल्या मिरच्या 5-10 मिनिटं छान निथळून घ्यायच्या। निथळलेल्या मिरच्या नॅपकिनवर टाकून कोरड्या करून घ्यायच्या। हे लोणचं वर्षभर टिकण्यासाठी महत्त्वाची टिप म्हणजे या मिरच्यांमध्ये पाण्याचा अंश जरा सुद्धा राहता कामा नये। या मिरच्या पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या। आता या मिरच्यांना मधोमध काप द्यायचा। भरली कारली किंवा भरल्या वांग्यासारखे मधोमध कट देऊन घ्यायचा। आता या चिरलेल्या मिरच्यांमध्ये 1 छोटा चमचा हिंग घालायचा, 1 चमचा हळद घालायची, वाटलेल्या मोहरी आणि मेथीचा मसाला घालायचा, पाववाटी मोहरीची डाळ घालायची, 1 मोठा चमचा मीठ घालायचे। एकूण पाववाटी मीठ लागणार आहे। हे मीठ एकदम न घालता बरणीचे तळाशी घालण्यासाठी राखून ठेवायचे। तर हे मिश्रण छान मिक्स करून प्रत्येक मिरचीमध्ये हा मसाला दाबून भरायचा। याप्रमाणे सर्व मिरचीमध्ये मसाला भरून घ्यायचा। आता या मिरच्यांमध्ये मसाला भरून झाला आहे। 3 ते 4 लिंबे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची। त्याचे 2 भाग करून घ्यायचे। त्याचा रस या मिरचीच्या लोणच्यामध्ये घालायचा। लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असल्यामुळे हे लोणचे वर्षभर टिकण्यास मदत होते। लिंबाचा रस घातल्यावर या मिरच्या छान मिक्स करून घ्यायच्या। आता एका भांड्यात 1 वाटी तेल गरम करण्यास ठेवायचे। तेल थोडे कोमट झाल्यावर मिरचीच्या लोणच्यामध्ये ते तेल घालायचे। आता हे मिश्रण पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे। तेल घातल्यामुळे ही लोणचे छान टिकते। आता हे मिरचीचे लोणचे एका छोट्या भांड्यात भरून 2 ते 3 तासासाठी झाकून ठेवायचे। आता एक बरणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायची। बरणीला थोडा सुद्धा ओलसरपणा राहता कामा नये। बरणी शक्यतो काचेची असावी। आता या बरणीच्या तळाशी 1 चमचाभर मीठ घालायचे। हे मीठ सर्व बाजूने छान पसरून घ्यायचे। आता या बरणीमध्ये भरलेल्या मिरचीचे लोणचे भरायचे। बरणीचे तोंड टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घ्यायचे। बरणी पुसल्यावर वरून थोडेसे मीठ घालायचे। मंडळी, एवढी सर्व दक्षता घेतल्यास मिरचीचे लोणचे वर्षभर छान टिकते। बरणीला घट्ट झाकण लावून ही बरणी 1 दिवस कडक उन्हात ठेवायची। आपण एकूण पाववाटी मीठ घातले आहे। लोणच्याची चव बघून मीठ कमी जास्त करू शकता। वर्षभर टिकणारे खमंग चटपटीत भरल्या मिरचीचे लोणचे तयार आहे। मंडळी, तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।